नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, ऑफिसर अकॅडमी या यूट्यूब चॅनलवरती सर्व विद्यार्थी मित्रांचं मी सहर्ष स्वागत करतो। आजचा दररोजच आपण वेगवेगळे चालू घडामोडीचे टॉपिक बघतो। त्याच्या टॉपिकमध्ये आपण आशिया कप बघितला। आज 1 ऑक्टोबर ही तारीख आहे आणि आजच्या दिवशी चालू घडामोडीचा अत्यंत महत्त्वाचा टॉपिक आहे। ज्या आयोगाची आपण परीक्षा देतो त्या आयोगाला आजच्या दिवशी बरोबर 100 वर्ष पूर्ण झालेले आहेत आणि तो यूपीएससी नावाचा आयोग कसा कसा डेव्हलप होत आलेला आहे, त्याची आधीची पार्श्वभूमी कशा पद्धतीने होती आणि आजची पार्श्वभूमी कशा पद्धतीने आहे याचं संपूर्ण या व्हिडिओमध्ये आपण एनालिसिस करणार आहोत। चला तर बघूया आपण मग आज 1 ऑक्टोबर निमित्त चालू घडामोडीतला सर्वात महत्त्वाचा टॉपिक ते म्हणजे यूपीएससी आयोगाची संपूर्ण माहिती। चला ठीक आहे, मग आपण सुरुवात करूया आपल्या व्हिडिओला। सगळ्यात पहिला पार्ट बघायचा आपल्याला। ठीक आहे, सगळ्यात पहिला पार्ट या ठिकाणी बघतोय आपण म्हणजे यूपीएससी ची स्थापना। आता यावरती आपल्याला प्रश्न विचारले जाऊ शकतात आणि कोणत्या पद्धतीने आणि कशा पद्धतीने यावरती प्रश्न विचारले जाऊ शकतात। ठीक आहे, आता सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे की यूपीएससी ची स्थापना म्हणजे आजची तारीख आहे बरोबर। 1 ऑक्टोबर 1926 साली यूपीएससी ची स्थापना झालेली आहे बरोबर। आणि म्हणून ज्या पण इतिहासामध्ये घटना असतील ज्याला 100 वर्ष पूर्ण झालेली असतात त्यावरती 100% तुम्हाला प्रश्न विचारले जाऊ शकतात। ठीक आहे, म्हणजेच आजच्या दिवशी यूपीएससी ची नावाचा जो आयोग आहे त्याची स्थापना झालेली आहे, त्याची आजच्या दिवशी बरोबर 100 वर्ष पूर्ण झालेले आहे। ठीक आहे, मग आता आपल्याला यावरती कशा पद्धतीने प्रश्न विचारले जातात, कसे प्रश्न विचारले जाऊ शकतात, या यूपीएससी आयोगाची स्थापना कशी झालेली आहे याची संपूर्ण डिटेल्स बघायची आहे। चला यानंतर आपण बघूया दुसरं यूपीएससी आयोगाची जी आहे ती पार्श्वभूमी बघायची आहे। आता आपल्याला यामध्ये यूपीएससी आयोगाची पार्श्वभूमी बघायची। ठीक आहे, मग ह्या यूपीएससी आयोगामध्ये आपण जर गेलो तर पार्श्वभूमीमध्ये ओके, आता दुसऱ्यामध्ये आपल्याला बघायचं आहे यूपीएससी ची पार्श्वभूमी। आता यूपीएससी ची स्थापना 1 ऑक्टोबरला झाली, परंतु याची पार्श्वभूमी आपल्याला बघायची आहे। ओके, ठीक आहे, आपल्याला बघायचंय यूपीएससी आयोगाची पार्श्वभूमी। यावरती आपल्याला क्वेश्चन विचारला जातो। ठीक आहे, तर आता पार्श्वभूमी बघूया। सगळ्यात महत्त्वाचं आहे की यूपीएससी आयोग सुरुवातीला म्हणजे आता यूपीएससी आयोगाची स्थापना 1 ऑक्टोबर 1926 ला झाली, परंतु त्याची पार्श्वभूमी कशी आहे, सुरुवातीला आपण त्याला आयसीएस एक्झाम म्हणायचो। ठीक आहे, आयसीएस एक्झामची सुरुवात जी आहे ती इंग्लंडमध्ये झाली। ठीक आहे, इंग्लंडमध्ये झाली आणि ती जी सुरुवात आहे ती 1790 मध्ये झालेली आपल्याला पाहायला मिळतो। आणि या आयसीएस एक्झाम चालू करण्याचा जनक किंवा सिव्हिल सर्व्हिस एक्झामचा जनक कोणाला म्हटलं जातं तर कॉर्नवॉलिसला म्हटलं जातं। लक्षात ठेवा, कॉर्नवॉलिसला म्हटलं जातं। ठीक आहे, आणि हा सिव्हिल सर्व्हिसचा एक्झाम बऱ्याच वेळा आपल्याला परीक्षेला प्रश्न विचारलेला आहे। आता याच्यामधला सेकंडरी टप्पा आहे, ही जी परीक्षा आहे ती इंग्लंडला चालू झाली। मग यामध्ये दुसरा टप्पा आहे की ही सिव्हिल सर्व्हिस एक्झाम आयसीएस एक्झाम भारतामध्ये चालू झाली पाहिजे अशी पार्श्वभूमी। मग भारतामध्ये चालू करण्यासाठी 1853 साली चार्टर ऍक्ट आला आणि या चार्टर ऍक्टने सांगितलं की भारतात सुद्धा जशी यूपीएससी किंवा आयसीएस एक्झाम आहे ती इंग्लंडमध्ये चालू झालेली आहे त्या पद्धतीने भारतामध्ये चालू व्हावी अशी एक शिफारस याच्या अगोदर मेपल आयोगाने सुद्धा केली होती, चार्टर आयोगाने केली। आणि मग जसं इंग्लंडमध्ये आयसीएस एक्झाम ही 1790-92 मध्ये चालू झाली, सिव्हिल सर्व्हिस एक्झामचा जनक कॉर्नवॉलिसला म्हटलं जातं, 53 आयोगाने सांगितलं भारतामध्ये चालू झाली पाहिजे। तर आपल्याला विचारलं जातं की भारतात सिव्हिल सर्व्हिस एक्झाम कधी चालू झाली तर 1855 साली सुरुवात झाली भारतामध्ये। लक्षात घ्या, भारतामध्ये सिव्हिल सर्व्हिस एक्झामची सुरुवात जी आहे ती 1855 मध्ये झाली।
त्यानंतर आपल्याला विचारलं जातं की 55 ला जरी सुरुवात झाली असेल तर भारत देशामध्ये सर्वात पहिले ICS उत्तीर्ण होणारे व्यक्ती, मग यामध्ये आपल्याला विचारलं जातं की 1864 साली भारत देशामध्ये सर्वात पहिले ICS एक्झाम पास होणाऱ्या व्यक्तीचं नाव आहे सत्येंद्रनाथ टागोर. लक्षात ठेवा, रवींद्रनाथ टागोर यांचे मोठे बंधू. ठीक आहे, म्हणजे भारतामध्ये सिव्हिल सर्व्हिस एक्झाम पास होणारे पहिले व्यक्ती विचारले तर सत्येंद्रनाथ टागोर आहे. परंतु या सत्येंद्रनाथ टागोर यांनी पदावरती गेले नाही, फक्त एक्झाम क्रॅक केली. मग यामध्ये दुसरा प्रश्न तयार झाला की हे पदावर गेले नाही, भारत देशात दुसरे सिव्हिल सर्व्हिस एक्झाम कोण पास झाले तर 1866-67 मध्ये दुसरे भारतीय सिव्हिल सर्व्हिस एक्झाम पास झाले आणि ते पदावरही गेले. त्यांचं नाव आहे सुरेंद्रनाथ बॅनर्जी. ओके, म्हणजे हे दोन प्रश्न अत्यंत महत्त्वाचे आहेत. ही आहे पार्श्वभूमी. त्यानंतर मग ही जी सिव्हिल सर्व्हिस एक्झाम आहे त्याच्या नंतर 1 ऑक्टोबर 1926 साली यामध्ये UPSC आयोगाची स्थापना करण्याचा जो प्रस्ताव आहे तो विचारला जातो की 1919च्या कायद्यामध्ये तरतूद झाली. लक्षात घ्या, टप्पे कसे आहेत. हा पूर्वीचे ICS एक्झाम आहे, भारतात सुद्धा ICS एक्झाम चालू झाली. 1919 साली मॉन्टेगू चेम्सफोर्ड सुधारणा कायदा आला आणि त्या कायद्याने भारत देशात UPSC आयोगाची स्थापना करण्यात यावी अशी शिफारस 1919 साली केली. आणि आपण सुरुवातीलाच बघितलं की UPSC आयोगाची जी स्थापना आहे ती स्थापना 1 ऑक्टोबर 1926 साली झालेली आपल्याला पाहायला मिळते. ही झाली याची पार्श्वभूमी. चला पुढे, यानंतरचा तिसरा सर्वात महत्त्वाचा मुद्दा आपल्याला बघायचा आहे. ठीक आहे, त्याला आपण काय म्हणतो तर संचालक मंडळ स्थापना झाली. पार्श्वभूमी बघितली, संचालक मंडळ बघूया आपण. सुरुवातीला ज्यावेळेस, आता यामध्ये प्रश्न काय विचारला जातो लक्षात घ्या. सुरुवातीला ज्यावेळेस 1926 साली UPSC आयोगाची स्थापना झाली तर त्यावेळी त्या आयोगाला काय म्हटलं जायचं तर त्याला फेडरल आयोग असं म्हटलं जायचं. काय म्हणायचं? फेडरल आयोग असं म्हणायचे. ठीक आहे, त्याच्यानंतर मग पुढे गेलो तर 1935चा कायदा आला ज्याला भारत सरकारचा कायदा असं म्हणतात. मग या कायद्याने त्या आयोगाला परत काय म्हटलं आपण? केंद्रीय लोकसेवा आयोग किंवा अखिल भारतीय लोकसेवा आयोग हा सुटेबल शब्द आहे राज्यघटनेमध्ये. असं नाव पडलं, केंद्रीय लोकसेवा आयोग असं नाव पडलं 35च्या कायद्याने. ठीक आहे, 35च्या कायद्याने त्याला केंद्रीय लोकसेवा आयोग असं म्हटलेलं. त्यानंतर खऱ्या अर्थाने व्यापक स्वरूप तयार झालं. नंतर आपल्याला विचारलं जातं की या संचालक मंडळामध्ये जेव्हा UPSC आयोगाची स्थापना झाली तर त्यावेळी या UPSC आयोगाचे पहिले अध्यक्ष कोण होते तर त्यावरती प्रश्न विचारला जातो. त्यांचं नाव आहे सर रॉस बर्कर. ओके, हे ब्रिटिश व्यक्ती सर्वात पहिले UPSC आयोगाचे अध्यक्ष राहिलेले आहेत. त्यानंतर मग आपल्याला आता करंट सिच्युएशनला संचालक मंडळामध्ये प्रश्न विचारला जातो की UPSC आयोगाचे सध्याचे अध्यक्ष कोण आहेत. ठीक आहे, ठीक आहे, सध्याचे अध्यक्ष कोण आहे तर अजय कुमार आहे. सध्याचे आयोग अध्यक्ष कोण आहेत? अजय कुमार आहे. हे देखील संचालक मंडळामध्ये तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. तर या ठिकाणी बघा, 26 ला त्याला फेडरल आयोग, 35 ला त्याला केंद्रीय लोकसेवा आयोग पहिले अध्यक्ष विचारले जातील, सध्याचे अध्यक्ष विचारले जातील. त्यानंतर 5वा प्रश्न आहे की सध्या UPSC नावाचा जो आयोग आहे हा आयोग संपूर्ण जे संचालक मंडळ आहे ते किती आहे? मग यामध्ये एक अध्यक्ष असतात आणि यामध्ये 9 सदस्य असतात किंवा 11 पर्यंत, 9 ते 11 म्हणजे जास्तीत जास्त 11 पर्यंत सदस्य ठेवू शकतात. म्हणजे लक्षात घ्या, आजचा जो UPSC आयोग आहे एक अध्यक्ष आणि 9 सदस्यामध्ये चालते. त्यानंतर तुम्हाला प्रश्न विचारला जातो की अध्यक्षांची निवड कोण करतं? दॅट इज अ व्हेरी IMP क्वेश्चन. ठीक आहे, अध्यक्षांची निवड लक्षात ठेवा राष्ट्रपती करतात. अध्यक्षांची निवड कोण करतं? राष्ट्रपती करतात. त्यानंतर संचालक मंडळाचा एकूण कार्यकाल किती असतो लक्षात घ्या. प्रत्येक सदस्याचा अध्यक्षांचा कार्यकाल हा पदावर गेल्यानंतर मिनिमम 6 वर्ष असतो. म्हणजेच त्या व्यक्ती हा नियुक्त केलेल्या सदस्य असतील, अध्यक्ष असतील तर मिनिमम 6 वर्ष पदावरती राहू शकतात किंवा वयाच्या 65 वर्ष पूर्ण होईपर्यंत पदावरती लागतात. या दोन्हीमध्ये जो कार्यकाल लवकर कंप्लीट होईल म्हणजे 6 वर्षाचा झाला आणि 64 वय असेल तर ते दुसरीकडे जाऊ शकतात, परंतु इथून त्यांना पद सोडावं लागतं. या दोन्हीमध्ये
जो कार्यकाल लवकर कंप्लीट होईल त्या पद्धतीने त्यांना त्या कार्यकालाची पूर्तता करायची असते. ठीक आहे, चला पुढे. यानंतर आपल्याला दुसरा मुद्दा बघायचा आहे. ठीक आहे, संचालक मंडळ तुम्हाला समजलं असेल. ठीक आहे, यानंतर दुसरा सगळ्यात महत्त्वाचा पार्ट आहे जो आपल्याला या ठिकाणी बघायचा आहे की अनेक विद्यार्थ्यांना प्रश्न पडतो की सर ह्या यूपीएससी मार्फत एकूण किती परीक्षा घेतल्या जातात ज्याची आपण तयारी करतो. ठीक आहे, तर बऱ्याच वेळा विद्यार्थ्यांना हा एक आवडता प्रश्न पडलेला असतो की सर याच्यामध्ये, तर लक्षात घ्या या ठिकाणी एक्झाम कंडक्ट बाय यूपीएससी. तर आपल्याला लक्षात आलं पाहिजे की यूपीएससी एकंदरीत 19 एक्झाम घेतं. लक्षात ठेवा, 19 एक्झाम घेतात आणि ह्या 19 मध्ये आपण फोड करू शकतो. यूपीएससी मार्फत 15 नागरी परीक्षा घेतल्या जातात. म्हणजे जे काही नागरिक असतात, लोक असतात, म्हणजे सिव्हिलर्स असतात, त्यांच्यासाठी 15 परीक्षा असतात आणि ज्या संरक्षण दलाच्या, डिफेन्स दलाच्या परीक्षा असतात त्या 2 म्हणजे 4 परीक्षा घेतल्या जातात. अशा यूपीएससी टोटल 19 परीक्षा घेते. 19 यासाठी वेगवेगळ्या पद्धतीचं क्वालिफिकेशन तुमच्याकडे असणं आवश्यक आहे. ज्यावेळेस ऍड येते तर तो विद्यार्थी ज्या एक्झामला म्हणजे क्वालिफाय होऊ शकतो, त्याचं एज्युकेशन बसतंय, तो विद्यार्थी फॉर्म भरू शकता. पण टॉप लेवलची भारत देशातली जी एक्झाम मानली जाते, लक्षात घ्या, सिव्हिल सर्व्हिस एक्झाम, याला म्हणतात CSE, सिव्हिल सर्व्हिस एक्झाम. ओके, आता याच्यामध्ये जर आपण विचार केला पोरांनो तर 26 पदं असतात बरं का. आणि बऱ्याच विद्यार्थ्यांना तयारी करताना आपल्याला माहित नाही की याच्यामध्ये 26 पोस्ट असतात. याच्यामध्ये क्लास 1 आणि क्लास 2 अशा 26 पदं असतात. त्यापैकी बऱ्याच विद्यार्थ्यांना फक्त माहित असतं की IAS लेवलची 1 नंबरची पोस्ट असते, त्यानंतर IFS नावाची पोस्ट असते, त्यानंतर IRS नावाची पोस्ट असते, त्यानंतर IPS नावाची पोस्ट आहे. हे मिनिमम 4 पोस्ट माहिती आहे. यानंतर यूपीएससी मध्ये अनेक पोस्ट असतात, म्हणजे 26 जे केंद्रीय आयुक्त आहेत त्या ठिकाणची पोस्ट असते, त्यानंतर जे पोस्टल सर्व्हिस आहे त्याच्या पोस्ट असतात, त्यानंतर रेल्वेमध्ये अकाउंटंट चीफ आहे त्याच्या पोस्ट असतात. या सर्व पोस्टचा विचार केला तर सिव्हिल सर्व्हिस मध्ये 26 पोस्ट बसतात. त्यानंतर दुसरी एक्झाम जर आपण पाहिली तर त्याला म्हणतात इंडियन फॉरेस्ट सर्व्हिस. ओके, म्हणजे एक फॉरेस्ट डिपार्टमेंट आहे भारतमध्ये आणि त्याच्यासाठी एक स्पेशल सर्व्हिस घेतली जाते, त्याला इंडियन फॉरेस्ट सर्व्हिस असं म्हटलं जातं. त्यानंतर ही एक सर्वात महत्त्वपूर्ण एक्झाम आहे, त्याला म्हणतात इंजिनिअरिंग सर्व्हिस. आता ही जी एक्झाम आहे याच्यासाठी क्वालिफिकेशन तुमच्याकडे वेगळं लागतं, म्हणजेच फक्त इंजिनिअरिंग मुलगा यासाठी क्वालिफाय होऊ शकतो. या एक्झामसाठी भारत देशातला एनी कुठल्याही ग्रॅज्युएशन करणारा विद्यार्थी त्याला क्वालिफाय होतो, फॉर्म भरू शकतो. ठीक आहे, ही एक महत्त्वपूर्ण एक्झाम आहे. जसं मी बोलता सांगितलं होतं की कंबाईन्ड डिफेन्स सर्व्हिस अत्यंत महत्त्वाची एक्झाम, ज्याला आपण CDS म्हणतो, बरोबर. कंबाईन्ड डिफेन्स सर्व्हिस ही एक महत्त्वपूर्ण एक्झाम असते. त्याच्यामध्ये तुम्हाला संरक्षण दलामध्ये जे आर्मी, नेव्ही, एअरफोर्स आहे यामध्ये जाण्याची संधी मिळते. त्यानंतर या ठिकाणी बघितलं तर नॅशनल डिफेन्स अकॅडमी, ओके, NDA नावाची एक्झाम आहे. ओके, 12वीच्या नंतर ही एक्झाम तुम्ही देऊ शकता. याचं NDAचं नॅशनल डिफेन्स अकॅडमीचं जे मुख्यालय आहे ते पुण्यामध्ये खडकवासला या ठिकाणी आहे. भारत देशातले सगळे मुलं ही परीक्षा क्रॅक केल्यानंतर ट्रेनिंगसाठी मात्र एकाच ठिकाणी येतात, ते म्हणजे मुंबईला. जसं या ठिकाणी तुम्ही बघितलं तर IAS चं ट्रेनिंग हे लाल बहादूर शास्त्री ट्रेनिंग अकॅडमी, ओके, मसुरी या ठिकाणी होतं. म्हणजे ट्रेनिंग सेंटर IPS चं ट्रेनिंग साऊथला आहे, म्हणजे हैदराबाद मध्ये सरदार वल्लभभाई पटेल. हे बऱ्याचशा विद्यार्थ्यांना माहिती नाही. आपण IFS चं विचारलं, IRS चं विचारलं तर दिल्लीला आणि फरीदाबादला 2 ट्रेनिंग सेंटर आहेत, त्यावरती पण क्वेश्चन आपल्याला विचारला जाऊ शकतो. आता या ठिकाणी बघा ह्या ज्या डिफेन्स एक्झाम असतात 1, 2, 3 आणि 4. यानंतर बघा सेंट्रल आर्म पोलीस सर्व्हिस CFF, हे देखील बऱ्याचशा विद्यार्थ्यांना माहित नाही की देखील एक डिफेन्स दलातली सगळ्यात महत्त्वाची एक्झाम मानली जाते. ठीक आहे, त्यानंतर बघा कंबाईन्ड मेडिकल सर्व्हिस. आता या ठिकाणी फॉर्म कोण भरू शकताय तर या ठिकाणी फक्त मेडिकल फील्डचा जो विद्यार्थी आहे तो फॉर्म भरू शकतो. त्यानंतर आहे इंडियन इकॉनॉमिक सर्व्हिस. ओके, या ठिकाणी सुद्धा वेगळं क्वालिफिकेशन लागते, बरोबर. त्यानंतर आहे ही एक सर्वात महत्त्वाची पोस्ट आहे ती सायंटिस्टची एक्झाम सुद्धा. त्यानंतर या ठिकाणी मर्यादित दाखवले आहे चार्ट मध्ये, परंतु यानंतर तुम्हाला जर पाहायला गेलं तर भारत देशामध्ये ज्या पण युनिव्हर्सिटी असतात त्या युनिव्हर्सिटीचे कुलगुरू आणि प्राध्यापक यांची सुद्धा एक्झाम यूपीएससी मार्फत घेतली जातात. ओके, हे देखील आपल्याला माहित असलं पाहिजे. त्यानंतर तंत्र संचालक जे असतं त्यांचे सुद्धा पोस्ट घेतल्या जातात. त्यानंतर IIT सारख्या एक्झाम असतात त्यामधल्या सुद्धा काही पोस्ट ह्या यूपीएससी मार्फतच्या एक्झाम मध्ये भरल्या जातात. अशा
15 नागरी एक्झाम आणि 4 जे असतात त्या डिफेन्सच्या एक्झाम यूपीएससी कंडक्ट करते, याबद्दल आपल्याला माहिती असायला पाहिजे। आणि टॉप लेवलची जी एक्झाम असते भारत देशातली सर्वात जास्त विद्यार्थी हे सिव्हिल सर्व्हिस एक्झाम मध्ये तुम्हाला पाहायला मिळतील, कारण या ठिकाणी जे क्वालिफिकेशन असतं फक्त ग्रॅज्युएशन असावं। ठीक आहे, तर हा आहे महत्त्वाचा टप्पा। यानंतर पुढे आपण बघूया की ह्या ज्या परीक्षा होतात या परीक्षेची तयारी करण्यासाठी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन पाहिजे। आपण YouTubeच्या माध्यमातून दररोज आता इथून पुढे चालू घडामोडी हा टॉपिक घेतोय, प्रत्येक वेळी जे नवनवीन टॉपिक येतात त्याची संपूर्ण माहिती देतोय। आणि उद्या 3 तारखेपासून नवीन बॅच सुरू होते SSC बँकिंग रेल्वेची। 3 तारखेपासून सकाळी 8:30 वाजता ऑनलाईन आणि ऑफलाईन स्वरूपामध्ये बॅच असेल आणि MPSC ची सुद्धा सायंकाळी 6 वाजता ऑनलाईन आणि ऑफलाईनच्या स्वरूपामध्ये बॅच असेल। आणि दररोज संध्याकाळी 7 वाजता तुम्हाला YouTubeच्या माध्यमातून चालू घडामोडी असेल, नवनवीन टॉपिक असतील, याचे व्हिडिओ सुद्धा पाहायला मिळतील। तर सगळ्यांनीच व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर करा अवश्य। या ठिकाणी माहिती व्यवस्थित वाटली तर लाईक करायला विसरू नका। धन्यवाद, या ठिकाणी थांबतो। जय हिंद, जय महाराष्ट्र।